जरांगेंकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली जाते। जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगेंकडून पाहणी केली जाते। जरांगे पाटील दादा, प्रचंड नुकसान आहे शेतीचं। शेतीचं काय, शेतकरी आहेत ना सोबतच। आता हे जर असं झालंय, आपण बघा आता सगळ्या तुरी वाट्या खाली सुद्धा उतारता येत नाहीये। म्हणजे हे पाणी वाहतं याच्यात, पलीकडे जाता पण येत नाही। पूर्ण तूर जळाली बघा, इथून अर्ध्यात पूर्ण गेली। इतकं आता हे नुकसान झालंय। तर काय आता सरकारनं बघा, राज्यभरातल्या ज्या ज्या भागात म्हणण्यापेक्षा ना सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। तर महाराष्ट्रात खूप मोठी तरतूद करणं गरजेचं आहे आणि सरसकट नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा आणि अतिवृष्टीचा झालेल्याचा सरसकट नुकसान भरपाईचा आपण तातडीनं निर्णय घ्या। मीही आता लगेच बोलतो की कॅबिनेटमध्ये हा विषय लगेच येईल, म्हणून तातडीनं बोलतो। आज कॅबिनेट हे उद्या पण आहे। मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे हो, सगळेच एकनाथ शिंदे साहेबांशी पण बोलणार आहे। मुख्यमंत्र्यांनाही सांगतो, विरोधी पक्षनेत्यालाही सांगू आपण या विषयात, अजितदादांनाही सांगू, विखे साहेबांनाही सांगू। त्यांचे जे प्रक्रिया राबवतात, कृषी मंत्र्यांनाही सांगायला लागणार आहे, महसूल मंत्र्यांनाही हा विषय सांगायला लागणार आहे। सगळ्यांना सांगून आजच्या कॅबिनेटमध्ये घ्या किंवा उद्या पण तुम्हाला तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे। शेतकरी खूप खचला आहे बरं। पुन्हा आम्हाला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती यावं लागेल, मग आम्ही हायगय करणार नाही। मग आम्ही इतकं मोठं आंदोलन उभा करू की आम्हाला शेतकऱ्यापेक्षा मोठं काय नाही। मग मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे आणि तातडीने सरकारनं या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TVN मराठी।